हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनावर त्याचा प्रवास आणि विश्वास राहून विशेष प्रार्थना करूया. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. हालेलुया. आपण जे लूकमध्ये मी 17 अध्याय घेणार आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन. प्रत्येक माणसाला एका वचनाची गरज आहे आणि वचन माणसाला सुरक्षित जागेवर ठेवतो. भले माणसाने बोलू दे, त्या देवाच्या वचनाने बोलू दे, ते देवाच्या सेवकाने बोलू दे, हे जे शिक्षण असते किंवा जी वचनं असतात ती सुरक्षित ठेवणारी, त्या शब्दावर जो मनुष्य विश्वास ठेवतो तो लज्जित किंवा खचित होत नाही. शब्द एका देवाने निर्माण केलेले. एखाद्या माणसाला बोलता येत नाही, त्याला मूर्ख बोलतात, कारण त्याला बोलता येत नाही. पण परमेश्वराने जेव्हा बोलण्याची वाचा दिली माणसाला, तेव्हा तो चांगल्या दृष्टीने बोलण्याची तयारी करतो. आणि एक ते 100% म्हणजे एक आध्यात्मिक, जो आध्यात्मिक बोलणारा शब्द असतो त्याचे शब्द सत्यात घडलेले जात असतात. तर आपण वचन घेऊया की लोक 17 अध्याय 1 पासून. काय सांगितले? मग त्यांनी त्याच्याबरोबर जे त्याचे शिष्य होते त्यांना म्हटलं, आता तुम्ही आणि मी आहे बरोबर, मी तुम्हाला बोलेल. कसल्या विषयी बोलेल? की तुम्ही देवाच्या इच्छेनुसार प्रवास करावा व देवाच्या इच्छेनुसार तुम्ही चालावं. अडखळले येऊ नये. काय सांगते? अडखळले येऊ नये म्हणून विचार करा की देवाच्या राज्यामध्ये एखाद्या व्यक्ती अडथळे उत्पन्न करते, पण त्याला असं म्हटलेलं आहे की त्याची केवढी दुर्दशा होणार. म्हणजे देवाचं राज्य, देवाचं कार्य, देवाचा मार्ग, देवाचं शिक्षण याच्यात अडथळे ठेवायचे नाही. शास्त्रात खूप गोष्टी शिक्षणाबाबतीत लिखाण केले. अडखळे म्हणजे मनुष्याच्या भविष्यामध्ये मार्ग 9:42 तर असेल, आपल्यामध्ये अडखळा उत्पन्न करू नये. अडखळे हे मनुष्यासाठी धोकादायक आहे. हे हिताचं आहे. काय सांगितलं माहिती आहे? आता एखादा माणूस आहे, एखाद्याला अडथळे आणतो. म्हणजे कुठल्याही कार्याबाबतीत, प्रार्थना असू दे, चांगलं काम करत असेल किंवा सेवा करत असेल, तर त्याच्या बाबतीत एक परमेश्वराने एक निर्णय देऊन ठेवलेला. तर ती अडथळे देणाऱ्यांची केवढी दुर्दशा होते हे आपण बघू शकतात. कारण शास्त्र नेहमी माणसाला मार्गदर्शकावर, माणूसच्या जीवनामध्ये वचन माणसाला मार्गदर्शक करते. त्यांनीही या लहानातील एकाला त्यांनी अडखळण करावे यापेक्षा त्यांच्या गळ्यात मोठ्या जातीची तळी बांधली. आता तुम्ही विचार करा, कोणाच्या अंगात किंमत राहील की तिच्या गळ्यामध्ये काय करणार? जातीची. हालेलुया. जात म्हणजे काय माहिती आहे का? पहिली भिरड करायची किंवा दळण काढायचं, असं त्याला जाती. ते त्याच्या गळ्यामध्ये बांध आणि खोल होणार टाक, हे त्यांच्या हिताचं. पुढे काय सांगते? त्याला समुद्रात टाकावे याच्या बाबतीत त्याची.
म्हणजे आपण येशूमध्ये वचनात आहे, शिक्षणात आहे, नियमात आहे, दानात आहे, वरदानात आहे. तर आपला जो विश्वास आहे तो फक्त परमेश्वराच्या मार्गानुसारच आहे. आपल्याला बरेच लोक भडकवतात की भौकतात, प्रार्थनेपासून दूर करण्याचा प्रयत्न. पण तुम्हाला माहिती आहे की देव त्यांच्यासाठी फार कठीण परिस्थितीचा प्रवास उत्पन्न करतो. देवाचे नियम आहे ते देवानेच तुम्हाला ना मला दिले. तू चांगलं कर, देव मिळेल, वाईट कर, ते पण मिळेल. आपल्याच हातामध्ये ये काय आहे, तराजू. जेव्हा मी छोटे होते ना, या हाताने कामं केली का ती चांगली होतात, या हाताने काम केली का वाईट होतात. असं लहान असताना आमच्या डोक्यामध्ये ते पेरलेलं होतं. हालेलुया. तर परिस्थिती अशी आहे की माणसामध्ये जी शिक्षणाचं जे शिकवण आहे ते अलग विचाराचं आहे. तर एक दिवस एक मनुष्य जेवायला बसला, तो डावक्या हाताने खातो. मग ते पण चांगलं आहे की नाही? आपल्यात असतील खाणाऱ्याची नावे. मग हे काय वाईट आहे का? आणि एक खातो उजव्या हाताने. हालेलुया. मग आता हे जी माणसामधले आचार विचार वेगळे. देवाने आपल्याला ते शास्त्र शिकवले, आपली कर्म समजलं ना. मग या हाताची असू दे, या हाताची असू दे, या डोळ्याची असू दे का या डोळ्याची असू दे, मात्र शिक्षा तर त्या संपूर्ण अवयवाला लागणारच. काही शिक्षण असं असते की आपल्याला एखादी व्यक्ती आत्मिक विचारात जास्त काम करतो, कार्य करतो, प्रार्थना करतो, त्याला कधी कधी लोक सतावतात किंवा त्रास देतात किंवा त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करतात. आणि मग परमेश्वर सांगतो त्याला, मी इकडे तुझ्या म्हणजे परमेश्वराच्या राज्यामध्ये त्याला आणलेलं होतं माणसाचं उच्चेस. मग तू याला या राज्यातून बाहेर का काढतो? आपल्या भविष्याचं जीवन जे आहे ते महत्त्वाचं आहे. तर आपण एक परमेश्वराच्या शिक्षणाकडे पूर्ण एक लक्ष द्यायचं. हालेलुया. देव दयाळू आहे आणि देव खूप काही चांगलं करतो, पण नेहमी करतो तर उशिराच करतो, पण चांगलंच. हालेलुया. तर परमेश्वराच्या काही योजना आहेत. म्हणून त्याने काय केले, अडखळे. आता आपल्या कार्याला पण अडखळे आले, पण आता न्यूज आली, चांगलं आपलं काम झाले. हालेलुया. तर अशा काही बऱ्याच काळामध्ये अटकलेला काही बंधनं होती, पण परमेश्वर तो त्याचा रस्ता मोकळा करतो. म्हणून आज वचन पण तेच मला देवाने. हालेलुया. तर अडचणी येतील. मार्कमध्ये बघितले आपण 4 अध्यायामध्ये 35 पासून प्रभू येशूला जायचं होतं, म्हणून तो मागे अडचणी आल्या. हे बघा, मी पूर्ण तन मन धन शरीर हे संपूर्ण देवासाठी वापरलेलं. माझा कोणता असा स्वार्थ आढळत नाही, मला नाही माहिती. पण मी 100% तर तुम्हाला सांगतो की कदाचित तुम्हाला तरी माहिती असेल की माझा कुठला तरी इकडे स्वार्थ मी उभा केलेला. दिसते का काय तुम्हाला? हालेलुया. मग मी माझ्या परमेश्वराच्या कामाचा फक्त निर्णय आणि डिसिजन. मग आजारी असू दे, टेन्शनमध्ये असू दे, आर्थिक परिस्थितीमध्ये असू दे, हर अडचणी येतात रस्त्यामध्ये, परंतु रस्ता मात्र देणारा योहान 14:6 प्रमाणे. हालेलुया. हे बघा, मी तुम्हाला सांगतो की जो चांगल्या विचाराने प्रवास करतो त्याला नेहमी चांगली फळं मिळतात. जो वाईट विचाराने प्रवास करतो त्याची फळं त्याला मिळतात. हे बघा, जीवनामध्ये फक्त एक लक्ष वर ठेवायचं की मला ह्या पृथ्वीमध्ये चांगल्या कामासाठी पाठवले. तर तुमच्या प्रत्येकाने तोच विचार करायचा की मला परमेश्वराने या पृथ्वीवर चांगल्या कामासाठी पाठवले.
मग मी चांगली कामं का करू नाही? हे मंदिर तुमचं नाही, हे शरीर तुमचं नाही, हे देवाने दिलेलं एक मंदिर आहे. आणि ह्याच मंदिरामध्ये देवाचा आत्मा काम करत असतो. आणि हाच आत्मा जेव्हा लोकांच्या जीवनामध्ये उत्साहित असतो, कधी पण लक्षात ठेवायचं, एक लक्षात आणायचं, तुम्हाला कदाचित त्या व्यक्तीविषयी कोणाच्या विषयी राग येते. एक उदाहरण सांगतो, माझ्यावर पण करावं नाही. आता तेव्हा समजायचं की ह्या व्यक्तीविषयी माझ्या मनात राग आहे, म्हणजे माझ्यामध्ये दुष्टता आहे, बरोबर. पण माझ्यामध्ये जर मी प्रीती आहे तर त्या माणसाला मी पण प्रीतीने जवळ. हालेलुया. हे जे काही शिक्षण आहे हे नेहमी सांभाळायचं. समंजसपणा, प्रभू येशूमध्ये एक समंजसपणा होता. आणि ह्या समंजसपणाने परमेश्वराने आपल्याला त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्व देवाने दिलेलं आहे. म्हणून हे वचन प्रभूने दिले. प्रभू येशूला आपल्यासाठी का गरज होती की मरायची? त्यांनी तुम्हाला ना मला स्वर्गा राज्यामध्येच नेण्याची जबाबदारी. मी सर्व कोणी माणूस भेटला तर त्यांना विसरतो, मला तू नाव विचारू नका ना, मला धर्म विचारू नका, माझी कर्म काय आहे, तुझी कर्म काय ते विचार. कारण आपल्याला धर्मानेच परमेश्वर बोलवते, नावाने नाही ना कोणत्या धर्माने. धर्म नाही तर कर्म आहे, आणि कर्मानेच परमेश्वर आपल्या सगळ्यांना आमंत्रित. मग जेव्हा आपण काही शिक्षण देण्याचा सुरुवात केली तर तेव्हा त्यांना पटते, मग ते सांगतात हेच ते बघा. जर धर्म बघायला लागला तर ते कर्म तिकडेच लागतात. आज समाजात बराच हा प्रश्न सुरू आहे. माणसामध्ये प्रेम वृत्ती जी आहे ती हरवलेली, आणि नफरत वृत्ती जी आहे ती माणसामध्ये रुजलेली. त्यांनी त्याला सांगितलं, त्यांनी तिला सांगितलं का चालला आपला कंट्रोल शक्ती हरवली. का हरवली? तुम्हाला परमेश्वर निवडलं का त्या माणसाने निवडलं? परमेश्वर. मग तुम्हाला कोणत्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे चालायचं आहे? परमेश्वरच्या सांगण्याप्रमाणे चालायचं आहे का माणसाच्या सांगण्याप्रमाणे? म्हणून त्यांनी सांगितलं अडखळा. पुढे तुम्ही स्वतः सांभाळा, तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याला दोष त्याला दाखव. काय सांगते? तुम्ही स्वतः सांभाळा, तुझ्या भावाने काय तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव. काय सांगितलं? त्याचा दोष काय त्याला दाखव. बाबा हे असं आहे, बाबा ते तसं आहे. मग अडथळा येणार सगळ्यामध्ये. कधी कधी तुम्हाला वाटते की एखाद्या माणसाला किती शिकवायचा प्रयत्न करा पण अजिबात पटत पण नाही. मग तेव्हा माणसामध्ये तो राग उत्पन्न होते. पण ते धरून नाही ठेवायचं, कारण तेवढ्यापर्यंत ते बोला, कारण तेवढ्या त्याच्या दृष्टाला तिथे दाबले. पण इथपर्यंत नका जाऊ की त्याची शब्दावर शब्द वाढते. हालेलुया. म्हणून त्याने काय सांगितलं माहिती आहे? पुढे काय? त्याने पश्चाताप केला त्याला क्षमा. काय सांगितले? त्यांनी पश्चाताप केला तर त्याला, म्हणजे आपल्या प्रत्येकाला मध्ये 6, 14, 15 वचनामध्ये दिली, तू आपल्या अपराधाला क्षमा केली नाही तर स्वर्गीय पिता सुद्धा तुम्हाला क्षमा करणार नाही. क्षमेच्या दानाने हर व्यक्तीचं जीवन एक आनंदित शांती. आजच्या काळामध्ये 99% लोक आजारी का पडले जातात? कारण यांच्यामध्ये क्षमा ही वृत्तीच नाही. मग प्रेशरचा त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे, अनेक प्रकारचे रोग आहेत, गोळ्यावर गोळ्या, गोळ्यावर गोळ्या. पण शरीराच्या अवयवाचं परिवर्तन नाही. थोडा टाईम माणसाला बरं वाटते, परंतु
हालेलुया. घे. वचन 4. त्याने दिवसातून 7 वेळा तुझा अपराध केला दिवसातून तुला काय सांगते 7 वेळा अपराध केला आणि 7 वेळा तुझ्याकडे परत येऊन त्यांनी 7 वेळा परत येऊन मला पश्चाताप झाला आहे मला खरोखर आता पश्चाताप झालाय, क्षमा करा असे म्हटले असे म्हटले. तरी त्याला क्षमा कर. दिवसातून 7 वेळा आला तरी त्याला काय कर तू पश्चाताप झालाय, क्षमा कर. आज आपल्या भविष्यामध्ये जर पश्चाताप करतो तर त्याचं भविष्य चेंज होतं. आपल्या मनात अनेक लोक प्रार्थना आहे, प्रार्थना देतात झाला पण क्षमा करायला नाही. तर आपण देवाला नाकारतो नाही. सगळ्याशी जाऊ दे. उदळा पुत्र बापाच्या बरोबर धनाचा सगळा लोभ घेऊन पळाला. किती लोक किती दिवस त्याला सपोर्ट मिळाला, त्याचं खिसे खाली झाले तेव्हा तो परत आला की नाही. बापाला माहिती आहे माझा पोरगा आहे तो. त्याचा विश्वास किती होता. तुमचा कोण मित्र आहे, तुमची कोण मैत्री आहे, की तुझा भाऊ आहे किंवा बहीण आहे, तुझ्याशी बोलत नाही, तुझा विश्वास कुठे आहे. मग तो डिसिजन घे का माझा भाऊ आहे तो माझ्याशी बोलणार, माझी बहीण आहे माझ्याशी बोलणार, माझा मित्र आहे माझ्याशी. परिस्थितीचं चित्र जे आहे ते आपल्याला आपला आत्मविश्वास जोडायचा आहे. माणूस परमेश्वराच्या मार्गात चालतो तेव्हा तो शांतीत राहतो. प्रत्येक शिक्षणाला समय आहे, काळ आहे, वेळ आहे. म्हणून ABC क्लास 5-16 मी नेहमी लोकांना शिकवतो की वेळेचा पहिला एक चांगला उपयोग करा. परमेश्वराने आम्हाला त्याच्या राज्यासाठी निवड केली. तुम्ही स्वर्गीय बाबा फक्त प्रार्थना करतो ना, त्याच्यात फक्त एवढंच बोलतो तुमची इच्छेप्रमाणे हो. अरे तुमची इच्छेप्रमाणे जर हो मग तुमची इच्छा कशा पद्धतीने हो. बरोबर. जो व्यक्ती देवाच्याच इच्छेप्रमाणे प्रवास करतो तर देव त्याच मार्गाने तुम्हाला प्रवास करतो. जीवनामध्ये मी एक शिकलेला आहे, कधी पण सांगून ठेवतो तुम्हाला, देवाचा हात कधी सोडू नका. भले कितीही अडचण येऊ दे, कितीही प्रसंग येऊ दे, किती दुःख येऊ दे, किती टेन्शन येऊ दे, किती मानसिक तणाव दे, कितीतरी मुश्किल होऊ दे, तो मनुष्य स्वभाव आहे. माणसाच्या स्वभावामध्ये चढ उतर आहेच, पण चांगलं करायला मात्र विसरू. कारण ज्या परमेश्वराने आपल्याला फुकटचं दिवस, एक फुकट आहे, 1 सेकंद पण तुमच्या हातात, 1 सेकंद पण तुमच्या हातात. मी नेहमी लोकांना एकच सांगतो, तुझ्यामध्ये जर हिंमत असेल तर मला करून दाखव की मी देवाचा हात सोडतो ना. माझ्याकडे सेकंद काय, वर्षानुवर्ष हे कधीच बोलू शकत नाही. देव आहे तर आपण. आज किती लोक आहेत मला माहिती आहे. मी सांगतो तुम्ही इकडे बसलेले हे पायातून पांगळ्यासारखे झाले, म्हणजे अशक्तपणा झाला पायातून. त्यांनी बोटं वरती. परिस्थिती तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये तुम्ही स्वतः जोडा की तुम्हाला नक्की परमेश्वराचे कोणत्या गोष्टीचा अनुभव मिळाला. तिथे मी सांगतो तुम्हाला या गोष्टी. मनुष्य देवाजवळ येतो ना तेव्हा देव त्याच्याजवळ येतो. तेव्हा तुम्ही क्लिअर आहे. तुम्ही इथून घरी जाता, तुम्ही अडचणीत असता. कारण एकच शांतीचा राजा आहे, तो म्हणजे परमेश्वर. माणसात शांती कम्प्लिटली हरवली. कोणाच्या डाव्या बाजूच्या छातीत दुखते, डाव्या बाजूच्या. आता तुम्ही विचार, जेव्हा तुम्ही परमेश्वराला तुम्ही तुमची वेळ देतो त्यात तुम्हाला परमेश्वरापासून मोठ्या प्रमाणामध्ये एक आशीर्वाद मिळतो.
वचन 5. मग प्रेषित प्रभूला म्हणाले, मग प्रेषित प्रभूला म्हणाले, आमचा विश्वास वाढवा. आमचा विश्वास वाढवा. कोणी म्हटलं? आपल्यामध्ये एवढे लोक आहेत, कधी येऊन मला सांगितलं की आमचा थोडा विश्वास वाढवा? आमचे विश्वास कमी झाले लोकट राहत, पण ना येऊन सांगणार. आम्ही प्रार्थनेतून दूर होऊन चाललेले, पण कधी येऊन सांगितलं नाहीये की आमचा विश्वास वाढवा. आम्ही कुठे आहे? संकट आल्यावर फक्त इकडे येते. परत परमेश्वर आपल्याला संधी देते. संधीचा नेहमी उपयोग करा. हर एक व्यक्तीचे मी अनुभव बघितले, जेव्हा येशूचा हात सोडले आणि अनेक मुश्किलामध्ये पडल्यानंतर इथे लाईफ सुधरत नाही. हे जीवन 0 पॉईंटमध्ये आले. एकदा येशूचा हात सुटल्यानंतर सगळं आपलं जाते. काहीच आपल्या हातामध्ये हात नाही. वाढा तुम्ही प्रभूमध्ये. हे जग तुम्हाला देऊ शकत नाहीये, पण 100% मी गॅरंटी देईन तुम्हाला परमेश्वर देऊ शकतो. आणि पूर्ण भरवसाच त्याच्यावर. त्याच्या पहिल्या सर्व चिंता टाक. तुला भार घ्यायची गरज नाही, तुझा भार त्याने घेतला. तुला वजन उचलायची गरज नाही, वजन तू नाही उचलायचं, वजन परमेश्वराने उचलायचं. माझं संपूर्ण वजन तो उचल. तो परमेश्वर, तो मान आहे. राजाचा राजा आहे आणि प्रभूचा पण प्रभू. कुणाच्या घशाला काच करतो. आपलं जीवन प्रभूसाठी जोडा. तो तुमच्यासाठी जोडायला तयार आहे. वचन 6. प्रभू म्हणाला, प्रभू म्हणाला, तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याइतका काय सांगते? मोहरीच्या दाणा इतका विश्वास असेल, जर आपला विश्वास असला, तर या तुतीला त्या तुतीला तू मुळासकट त्या मुळासागट उचलून समुद्रात लावली जा, असे तुम्ही सांगताच ती तुमची ऐकेल. काय बोलला ते? अरे त्या काळातले लोक एवढे विश्वासी देवावर होते, शब्दावर वरून चालत होते. आता शब्दावर नाही, शब्दाला आता कट करतात आणि खोट्या गोष्टीवर शब्द तयार करतात. काय आपल्याला मिळणार आहे मला फक्त सांगा. त्याने इतका मोठा शब्द वापरला की तू समुद्रात जा, तर समुद्रात जाती आवड. वचन 7. तुमच्यापैकी असा कोण आहे की त्याचा नांगरणारा किंवा मेंढे राखणारा दास शेतातून आल्यावर तो त्याला म्हणे, आताच येऊन जेवायला बस. अरे सांगतील हा ये ना जेवायला बस सांगतील हा? ना शब्द खायला देतील, घास तर नंतर ना. परमेश्वराच्या शिक्षणाचा आरोप आहे. पुढे काय सांगते बघ. वाचनात उलट माझे जीवन तयार कर, माझे खाणे-पिणे होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर. माझं खाणं पिणं होईपर्यंत कंबर बांधून माझी पण तू सेवा कर. आणि मग तू खावं पी, असे तो त्याला म्हणणार नाही काय. हालेलुया. म्हणजे आपण काय आहेत आणि आपण कुठे आहेत, आपल्याला कुठे जायचं आहे. प्रत्येक मनुष्य भार पडलेला आहे, बरोबर नाही? प्रत्येक माणसाच्या पाठीमागे भार आहे की नाही? जर तुम्ही विचार करा, या जगाचा भार येशू प्रभूने घेतलेला आहे, बरोबर? तुमचा कोणता भार आहे? मनुष्य जेवढी सेवा करतो तेवढा स्ट्रॉंग बनतो, समजलं? पण जेवढी सेवा करत नाही तेवढा तो कमजोर बनतो.
आपल्या प्रत्येकाला शिक्षणाची गरज आहे. डोक्यामध्ये एकच एवढं लक्षात ठेवायचं की तुमच्या डोक्यावर भार येईल असं कोणाचा शब्दाकडे बोलण्याकडे लक्ष नाही द्यायचं. आणि आज दिलं तर दुसऱ्या दिवशी देणं बंद कर, जाऊ नको. तू भविष्यामध्ये रडशील. कारण आम्ही देवाच्या शब्दाकडे लक्ष न दिलं. जर तुम्ही शब्दाकडे लक्ष देत असतील तर शब्द देव तुमच्या बरोबर राहील. सांगितलेली कामं ती दासाने केली, तो त्यांचे उपकार बघा काय सांगते, त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलेली त्याप्रमाणे केल्यावर आम्ही आमचे कर्तव्य केलेला आहे असे म्हणा. काय सांगितले? आम्ही आमचं कर्तव्य केलेले असे म्हणा. आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य देवाची सेवा करणं. मला सांगा, तुम्ही आले ना देवाकडून घेतलं, पण देवाला काय दिलं? आपल्या जवळ काय आहे देवाजवळ देण्यासाठी? ना भक्ती, ना प्रार्थना, ना दानधर्म, ना काही सेवा. आपलं जीवन 0 पॉईंटमध्ये देवाच्या इच्छेप्रमाणे. आणि जेवढं तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे चालते तेवढा देव तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती पुरवेल, एक सामर्थ्य पुरवेल. मनुष्य नेहमी निराशा का आहे? मनुष्य निराशा का आहे? तुम्ही इकडे आहे पण विचार तिकडे चाललाय. समजलं? मी शिकवतो एवढं माहिती आहे, बघता ते पण माहिती आहे, पण विचार मात्र ते जोडलेले नाही. तुमचे विचार दुसऱ्या ठिकाणीच खेळत चालले. त्यामुळे तुम्हाला यश प्राप्त होतं. समजलं? नाहीतर परमेश्वर तो हृदय जाणतो, त्या हृदयाला माहिती याला काय गरज आहे ना काय. तो विश्वासी व्यक्ती असतो ना, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये तिथे घडलेल्या गोष्टी पूर्ण माहिती पडतात की याला देवाच्या राज्याची गरज आहे ना, देवाचं राज्य घ्यायला आणि देवाचा आशीर्वाद. आपल्यामध्ये तो आशीर्वाद. आपण कमजोर आहेत, आपण अस्वस्थ आहेत, आपण दुःखी आहेत, आपण निराशात आहेत, आपण संकटात आहे. कारण आपली पाप आपल्या बरोबर आहे, म्हणून आपल्या घरातल्या सर्व प्रसंग आपल्या जोडीला आहेत. जेवढा मनुष्य प्रार्थनेत राहतो ना, तेवढा तो मनुष्य प्रार्थना कमी केली तो तेवढा जास्त पापात राहतो. तसंच ते. मग तुम्हाला देवाची जाणीव लागणार. तसंच दुष्ट तुमच्या पाठला करतो आणि मग आजार, दुःख, टेन्शन, मानसिक तणाव, अस्वस्थता. कारण योहान 15:4-7 मध्ये दिले त्याच्यात राहा. योहान 15:1-10 वचन आपल्यासाठी. तुम्हाला त्याच्यात राहावं लागणारच. कारण हे पहिलं जीवन होतं आपलं पापमय. जगात फिरणं, जगाच्या गोष्टीमध्ये राहणं, पार्ट्या करणं, प्रोग्राम करणं, खाणं पिणं, मजा करणं, वेळेचा उपयोग न करणं, ते पहिला जमाना होता. येशूमध्ये आल्यानंतर हा जमाना नाही, हे नवा जमाना आहे. म्हणून नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी उत्पन्न होणार आहे. ते कसं? त्यावेळेला ते फक्त देवाचेच लोक होते, देवाची सेवा करणारे. तेव्हा नवीन आकाश होते, तेव्हा ती नवीन पृथ्वी होती. हल्ली लोकांमध्ये ती सिस्टम नाही आहे. आपल्या गरजा बघल्या, सगळं झालं, पास, मग नाही गेलं तरी चालेल, नाही आलं तरी चालेल. तसं नाही करत. तिकडे आपण बसतो. म्हणून हल्ली लोकांमध्ये हर प्रश्नाचं उत्तर सोडायला फार कठीण आहे. कारण अनेक लोकांच्या पाठीमागे शैतानाने पकडलेलं एक शक्तिदृष्ट आत्म्याचं जोडलेलं आहे. म्हणून प्रकरण 12 वाचा बस. म्हणून आपल्या प्रत्येकामध्ये किती लोकांची हत्या होत आहे, किती लोक मरत आहे, किती लोकांचे ॲक्सिडेंट होत आहे, केवढे लोकांचं लाईफ खतम होत चाललं. कारण का?
वेळेचा सदुपयोग नाही. हीच वेळ देवाला पण तुम्ही द्या. आणि जर तुम्ही देवाला वेळ देत असतील तर देव सुद्धा तुम्हाला वेळ देईल. तो वर्ण बघतो, सगळं बघतो. कोणाच्या उजव्या पायाच्या हाड पायानंतर गुडघ्यावरती हाड गेली. आपल्या प्रत्येकाला एक अनुभव आणायचा आहे की येशू आम्हाला काय बोलतो. तुम्ही स्वतः 139 अध्याय वाचला नसेल तर वाचा. किती सुंदर मार्गदर्शक केलेले. देव आपल्या सगळ्यांच्या बरोबरीने हृदयामध्ये बसलेला आहे. फक्त आपल्यालाच वाटते की देव मला बघत नाही, की देव माझ्या बरोबर आहे. तुमची मनोगत ओळखतो तो. मनातल्या गोष्टी शब्द निघणाऱ्या त्या पण. सूत्र 27 अध्याय वाचा. 1 ते 2. उद्याला काय होणार माहिती नाही. माहिती आहे नाही. मग आपण आपल्या विचाराचा प्रश्न शोधून काढायचा आहे. आपल्या इतराचा विचार नका कर. बायबलचे काही मुद्दे असे आहेत आणि ते तुमच्या आणि माझ्यासाठी खूप 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 गरजेचं आहे. सोळा देवास 1 ते 2. मनात योजना करणे हे माणसाच्या हातात आहे. ते जिभेने उत्तर देणे ते परमेश्वराकडचे. आपल्या हजार मी बोला ना आता बसल्या बसल्या कुठे जातील. परमेश्वराच्या हातात आपलं जीवन आहे. आपल्याला काय शिकायचं आहे. आपण कधी मोठ्या मोठ्या गोष्टी स्वतःची स्तुती नाही करायची. देवाची इच्छेप्रमाणे देवाची इच्छेप्रमाणे देवाची स्तुती करा. खूप गोष्टी आहेत, तेवढा वेळ नाही. म्हणून लक्षात ठेवा, कोणालाही खड्ड्यात पाडायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला स्तोत्रसहितमध्ये 7 अध्याय 15 वचनामध्ये दिले. दुसऱ्यांना खड्ड्यात पाडणारा स्वतः त्या खड्ड्यात पडतो. बघा जरा काय वचन दिले. त्यांनी खड्डा करून खोल केला. अनेक लोकांचे अनुभव आम्ही आणलेले जीवनामध्ये. किती लोकांना मार्गदर्शन केलं पण ते लोक तसेच खड्ड्यात का पडतात. खड्ड्यातून बाहेर उतरा. काय बोला. खड्ड्यातून बाहेर उतरा. का उतरा. कारण खड्ड्याचा मार्ग लोकांना सापडला. योहान 11:25 प्रभू येशू ते सांगतो, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो मेला असला तरी जगेल. काय जगणार. तर जगणं कसं आहे का विश्वासच तसा आहे. जसं आपल्यामध्ये खरोखर जर विश्वास आहे तर परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. म्हणते 28-19-20 वचनामध्ये. म्हणून या सगळ्या गोष्टीकडे मनन चिंतन करा की आपल्याला कधी कधी प्रार्थना म्हणजे कंटाळा येते. काय प्रार्थना. काय रोज एक दिवस ती वेळ ना तेव्हा त्या रोजची चिंता काय आहे ती नंतर काय. कारण ती प्रसंग आली नाही आपल्याला देवाने सांभाळलेली म्हणून. पण काही कारण घरामध्ये ती प्रसंग आलेली आहे. त्यांना जाणीव नाही जीवन नक्की काय. चिंतावर चिंता, चिंतावर चिंता, चिंतावर चिंता. मनुष्य भविष्यात निराश निराश निराश. आपण फक्त बोलतो अरे आता असं होतं तसं झालं, तसं होतं तसं झालं. त्याला कारण होतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या. देवावर श्रद्धा ठेवायची. आणि मी नेहमी लोकांना एक सल्ला देतो. देवाचे लोक असू दे, प्रार्थनेचे व्यक्ती असू दे, यांच्या विरुद्ध चुकून कधी बोलू नका. तेव्हा देवाची सेवा करते ते मी करणार नाही असं नाही करून
तसं बोलू पण नका. जेव्हा तो प्रसंग येतो ना तेव्हा तुमच्या स्वतःला पण त्या टायमाला वेळ नसतो. जो देवाला वेळ देतो देव पण त्यालाच वेळ देतो. म्हणून वेळेचा नेहमी उपयोग करा. तेव्हा नाही पाहा, आपण देवाची मुलं आहे म्हणून त्यांनी आपल्याला आमंत्रण केले की तुम्ही माझ्या संवाद सत्रा सानिध्यात राहा आणि माझी वाणी माझं वचन आत्मपरिषद करा आणि त्याचप्रमाणे चालायचा प्रयत्न करा. मी तुम्हाला शांती देईन, मी तुम्हाला आरोग्य देईन. परमेश्वर हेच आहे. हालेलुया. तर आपण छोटीशी एक प्रार्थना करूया. परमेश्वर पिता त्यावर बाबा सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, सर्व मंत्र कामदार लोक सरपंच सर्व पोलीस प्रभूचा शक्ती प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया.